नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. NTA कडनं एक नोटीस आलेली आहे. डेट आहे 13 जुलै 2026. कशाविषयी आहे तर डिस्प्ले ऑफ स्कॅन इमेजेस ऑफ OMR आन्सर शीट अँड रेकॉर्डेड रिस्पॉन्स फॉर नीट 2026. म्हणजे आपण नीटच्या परीक्षेला जे आन्सर शीट म्हणजे OMR शीट आपण फिल केलेली आहे ती आता डिस्प्ले होणार आहे. ती आपण स्कॅन करू शकतो आणि आपल्याला काही डाऊट असेल, काही आपला प्रॉब्लेम असेल एखाद्या प्रश्नाविषयी, तर आपण तो रेकॉर्ड करू शकतो. एक्झामिनेशन कुठली आहे? नीट UG 2026. ॲक्टिव्हिटी काय आहे? रेकॉर्डेड रिस्पॉन्स चॅलेंज. जर आपल्या OMR शीटमध्ये जर काही डाऊट असेल तर आपण त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतो आणि अशा प्रत्येक चॅलेंजसाठी 200 रुपये करणारा फी आहे. आता ही 200 रुपये फी चेक करायची फी नाही, तर चॅलेंज करायची फी आहे. जर आपल्याला वाटलं की OMR शीटमध्ये चुकीचा एखादा मार्क असेल तर आपण त्याला चॅलेंज करू शकतो आणि रिस्पॉन्सला क्लेम करण्यासाठी प्रत्येक रिस्पॉन्ससाठी 200 रुपये फी आहे. याची मुदत कुठपर्यंत आहे तर 15 जुलै 2026 सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. जर आपल्याला जर एखादा चॅलेंज करायचं असेल तर स्टेप दिलेले आहेत बघा. स्टेप फर्स्ट काय? लॉगिंग अँड ऑथेंटिफिकेशन, म्हणजे आपल्या मोबाईलवर जो OTP येईल तो तिथे एंटर करता आला पाहिजे. स्टेप सेकंड, असेसिंग द चॅलेंज पोर्टल, मग चॅलेंज OMR शीटवर क्लिक करता आलं पाहिजे. थर्ड स्टेप आहे आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्टिंग डिस्क्रिपन्सी, ह्याच्यामध्ये जो आपला चुकीचा वाटतो त्या ठिकाणी टिक करता आलं पाहिजे. आता स्टेप 4 काय? फी पेमेंट. प्रत्येक डिस्क्रिपन्सीसाठी 200 रुपये एवढी फी असेल. जेवढ्या आपल्या डिस्क्रिपन्सी असतील, आपले चॅलेंजेस असतील, तेवढे प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये आपल्याला फी भरावी लागेल. तर पुढे सबमिशन अँड ॲक्नॉलेजमेंट, चॅलेंज सबमिट करता आलं पाहिजे आणि नंतर ॲक्नॉलेजमेंटची पेजची प्रिंट घ्यायची आहे. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत, म्हणजे चॅलेंज सबमिट करायच्या अगोदर करणारा आपल्याला OMR आन्सर शीटचा फोटो घेता आला पाहिजे. ओनली रिस्पॉन्सेस मार्क बाय कम्प्लिटली डार्कनिंग द ॲप्रोप्रिएट सर्कल यूजिंग ब्लू और ब्लॅक पेन विल बी ट्रीटेड ॲज व्हॅलिड OMR रिस्पॉन्स, म्हणजे जो आपण सर्कल केला असतो तो कम्प्लिटली डार्क असला पाहिजे. पुढे ओनली वन सर्कल शुड बी डार्कन फॉर इच क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनसाठी एकच सर्कल डार्क केला पाहिजे. जर एकापेक्षा जास्त असतील तर ते ॲक्सेप्ट केला जाणार नाही. द रिस्पॉन्स हॅज बीन मार्क ऑन OMR शीट इट कॅनॉट बी चेंज, तो चेंज करता येणार नाही. म्हणजे स्ट्रे स्पॉट, स्ट्रे मार्क, पार्शल मार्किंग, म्हणजे कंप्लीट जर मार्किंग नसेल तर ती इनकरेक्ट म्हणून ॲक्सेप्ट केली जाईल. हे सगळे रूल आपल्याला पाळता आले पाहिजे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.